Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the English Grammar series. तर आज आपण जो verbचा पार्ट आहे तो बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. verbs म्हणजे काय असतात बघूया. ओके, तर जे verb आहे ना, verb म्हणजे काय, ह्यामध्ये सगळ्यात पहिला verb जो आहे त्याचा पार्ट पडतो. तो वर्ब जे असतात ते दोन पार्टमध्ये पडतात. ऑक्झिलरी वर्ब, सपोर्टिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. तर ऑक्झिलरी वर्बलाच आपण सपोर्टिंग वर्ब म्हणतो, सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असे म्हणतो त्याला. तर इकडे लेक्सिकल वर्ब असे असतात, मेन वर्ब म्हणतात त्यालाच आणि प्रिन्सिपल वर्बसुद्धा म्हणतात. लेक्सिकल वर्ब असा भरपूर वेळा क्वेश्चन पडलेला आहे. तर यहाँ पे लेक्सिकल वर्ब, मेन वर्ब, प्रिन्सिपल वर्ब आणि त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, सपोर्टिंग वर्ब अँड हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडेल ऑक्झिलरी. तर प्रायमरी ऑक्झिलरी जे आहे त्यामध्ये परत ऑक्झिलरी वर्बमध्ये प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरी असे दोन पार्ट पडतात. त्याच्यानंतर जे आहे ते रेग्युलर वर्ब म्हणतात किंवा वीक वर्ब असे म्हणतात त्याला, किंवा इरेग्युलर वर्ब और स्ट्रॉंग वर्ब असेही म्हणतात. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट पार्ट जो आहे ऑक्झिलरी वर्ब. तर ऑक्झिलरी वर्बमध्ये काय आहे, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आपण सगळ्यात पहिला बघणार. तर प्रायमरी ऑक्झिलरी वर्बमध्ये टू बी, टू हॅव, टू डू हे येणार आहे. टू बी मध्ये काय येणार आहे आता, टू बी प्रेझेंट आणि पास्ट दोन भाग पडतात. तर टू बी मध्ये आता टू बी मध्ये प्रेझेंटमध्ये एम इज आर, आहे आहोत. त्याच्यानंतर पास्टमध्ये वॉज वेअर असं येणार आहे. तर बघूया आपण की एम इज आर कसं वापरतात. त्यामध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि नाऊन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. त्याच्यानंतर एम आर, आय एम किंवा आय वॉज, वी आर किंवा वी वेअर असं आपण यूज करतो. म्हणजे आय एम, आय वॉज, वी आर, वी वेअर. कारण वी काय आहे, प्लुरल आहे. ओके, वी आर, वी वेअर, यू आर, यू वेअर, ही इज, ही वॉज, शी इज, शी वॉज, इट ला इज वॉज येणार आहे, दे आर, दे वेअर. आणि नाऊन जर सिंग्युलर असेल तर इज वॉज येणार आहे, प्लुरल असेल तर वेअर येणार आहे. तर आता आपण रूल बघूया. रूल काय आहे, वाक्यातील सपोर्टिंग वर्बचा वापर त्या वाक्याच्या सब्जेक्टनुसार ठरतो. म्हणजे सब्जेक्ट काय आहे ह्याच्यावर सपोर्टिंग वर्बचा, म्हणजे वाक्यातील सपोर्टिंग वर्बचा वापर त्या वाक्याच्या सब्जेक्टनुसार ठरणार आहे. तर बघूया आपण कसं सब्जेक्टनुसार ठरणार आहे. जर वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर असेल तर त्या वाक्यातील सपोर्टिव्ह वर्ब हा काय असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. जर वाक्याचा सब्जेक्ट जो प्लुरल असेल तर त्या वाक्यातील सपोर्टिव्ह वर्ब सुद्धा काय असणार आहे, प्लुरल असणार आहे. ओके, तर एक्झाम्पल बघा. त्यामध्ये ईच ऑफ दी कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. क्वेश्चन काय, ईच ऑफ दी कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड असा क्वेश्चन आहे. पण इथं सब्जेक्ट काय आहे, ईच आहे ना. तर ईच ऑफ दी कॅन्डिडेट काय आहे, सिंग्युलर झालं. तर सिंग्युलर आहे म्हटल्यावर इथं पण काय येणार आहे, सिंग्युलर येणार आहे, आर येणार नाही, ईजच येणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. द मशीन गनर्स वॉज वन ऑफ रॉबर्ट वेस्टर्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स. तर हे काय आहे, बुक्स मोस्ट ऑफ दी, तर हे एक बुकचं नाव आहे. ओके, तर बुकचं नाव आहे. तर रॉबर्ट वेस्टर्स जो आहे मोस्ट सक्सेसफुल बुक्समधलं एक बुकचं नाव आहे. तर एक बुक आहे ना, तर तिथं काय येणार आहे, हे काय झालं, सिंग्युलर झालं. तर मशीन गनर्स वॉज, इथं वॉज इज इन करेक्ट येणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे, अरेबियन नाईट्स, टू स्टेट्स. तर या जे आहेत यासारखी पुस्तकांची नावे आल्यास ते जरी प्लुरल वाटत असले तरी ते काय असणार, पुस्तकांचे नाव सिंग्युलर असते. त्यावरून वर्ब पण सिंग्युलर घ्यावा लागणार आहे. ओके, तर नेक्स्ट बघा आपण क्वेश्चन्स बघूया. यामध्ये द बास्केट ऑफ ॲपल्स अँड द पियर्स वेअर हँगिंग फ्रॉम अ हुक. तो हँगिंग फ्रॉम अ हुक काय आहे यामध्ये, द बास्केट ऑफ ॲपल. तर ॲपल अँड पियर्स तो एकच बास्केट आहे ना, बास्केट ऑफ ॲपल्स एकच बास्केट आहे. ॲपल्स आहेत भरपूर पण बास्केट काय आहे, एकच आहे. त्यामुळे काय असणार आहे, हे सब्जेक्ट काय यामध्ये, हे काय असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. तर इथं काय असणार आहे, वेअर नाही येणार आहे, वॉज येणार आहे. उसके बाद त्याच्यानंतर आहे अ पेअर ऑफ शूज वेअर स्टँडिंग इन दी कॉर्नर. द पेअर ऑफ शूज
द पेअर ऑफ शूज ऑफ द कॅन्टीन, तर इथं काय पेअर ऑफ शूज एकच आहे ना, तर इथं काय असणार आहे सिंग्युलर असणार आहे, वेअर येणार नाही आहे, वॉज येणार आहे. वन ऑफ द बुक्स इज डॅमेज, वन ऑफ द बुक इज वन आहे ना, एक बुक डॅमेज झालं आहे त्या बुक्समधलं, तर इथं सिंग्युलर आहे तर इथं काय येणार आहे इज येणार आहे, करेक्ट आहे. वन ऑफ माय कलीग इज येणार आहे आर नाही, वन ऑफ माय कलीग एक कलीग. द बिल्डिंग इज व्हेरी एन्शंट, त्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याच्यानंतर हर नॉलेज ऑफ इंडियन लँग्वेजेस आर, तर इथं काय सिंग्युलर आहे तर इज येणार आहे. ओके, आता आपण बघणार आहोत टू हॅव काय असतं. टू हॅवमध्ये प्रेझेंट पास्ट असं दोन येणार आहे, हॅव हॅज हॅड. ओके, तर प्रेझेंटमध्ये काय येणार आहे हॅव हॅज येणार आहे आणि पास्टमध्ये हॅड येणार आहे, म्हणजे क्रिया पूर्ण केलेली आहे, क्रिया पूर्ण केलेली होती. त्याच्यानंतर सेम असणार आहे आय हॅवला, ह्यामध्ये एक्सेप्शन आहे, हायला तेवढं हाय लागणार आहे, हॅव लागणार आहे. त्याच्यानंतर वी यू ला काय असणार आहे हॅव असणार आहे, ही शी इट हॅज असणार आहे, देला काय असणार आहे हॅव असणार आहे. नाऊनला जर सिंग्युलर असेल तर ह्यामध्ये हॅज लागणार आहे, प्लुरल असेल तर हॅव लागणार आहे. ओके, त्यामध्ये एक्झाम्पल बघा. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी प्लुरल आहे, तर इथं काय असणार आहे हॅव असणार आहे, प्लुरल असेल तर हॅव लागणार. म्हणजे रूल काय आहे, सिंग्युलर असेल तर हॅजचा वापर करतात, प्लुरल असेल तर हॅवचा वापर करतात. हॅडचा वापर सिंग्युलर तसेच प्लुरल दोन्हीसाठी सब्जेक्ट नंतर केला जातो, म्हणजे हॅडचा वापर सिंग्युलर प्लस प्लुरल दोन्हीसाठी केला जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत थर्ड जो पॉईंट आहे तो टू डू. आता टू डूचा वापर कसा, प्रेझेंटमध्ये डू डज येणार आहे आणि पास्टमध्ये एकच सिंग्युलर प्लुरलसाठी डीड येणार आहे. ओके, तर प्लुरलसाठी इथं काय येणार आहे डू येणार आहे, सिंग्युलरसाठी डज येणार आहे. ओके, तर आय डू मी काय आहे आय डू, अपवाद आहे हे, परत अपवाद, आयला अपवाद आहे, आय डज म्हणत नाही, आय डू म्हणतो आपण. वी डू, यू डू. ओके, तर इथं काय आहे हे प्लुरल आहे. त्याच्यानंतर ही डज सिंग्युलर आहे, शी डज सिंग्युलर आहे, इट डज सिंग्युलर आहे, दे डू प्लुरल आहे, दे डज सिंग्युलरला डज, प्लुरल नाऊनला डू येणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक्झाम्पल घेऊया. द गव्हर्निंग पार्टी युजली डू बॅड इन मिड टर्म बाय इलेक्शन्स, तर इथं काय येणार आहे गव्हर्निंग पार्टी, इथं काय सिंग्युलर आहे तर इथं काय येणार आहे डज येणार आहे. ओके, नेम अँड फेम्स डज नॉट मेक मॅन वाईज, तर नेम आणि फेम काय प्लुरल आहे तर इथं डज येणार आहे का नाही डू येणार आहे. ओके, रूल बघा. सिंग्युलर सब्जेक्ट नंतर डजचा वापर करतात, प्लुरल सब्जेक्ट नंतर डूचा वापर करतात, डीडचा वापर सिंग्युलर तसेच प्लुरल नंतर दोन्हीला होतो. ओके, तर आता आपण बघणार आहोत बी पॉईंटमध्ये मॉडेल ऑक्झिलरी. प्रेझेंट पास्ट, तर आता मॉडेल ऑक्झिलरी जे आहे ते प्रेझेंटमध्ये कॅन कुड होणार, पास्टमध्ये विल वुड होणार आहे, शाल शूड होणार आहे, मी माईट होणार आहे, हॅव टू हॅज टू असेल तर पास्टमध्ये हॅड टूच वापरायचं आहे. मस्ट हे जे चेंजेस होणार नाही आहेत मॉडेल ऑक्झिलरीचं, ऑट टू नीड टू डेअर टू यूज टू. ओके, त्यानंतर प्रेझेंटच्या वाक्यात प्रेझेंट ऑक्झिलरीचाच वापर करतात, पास्टच्या वाक्यात पास्ट ऑक्झिलरीचाच वापर करतात. एक्झाम्पल, आय एम क्वाईट कॉन्फिडंट दॅट शी माईट विन दी रेस, तर इथं काय आहे आय एम, तर एम आहे म्हटल्यावर इथं काय असणार आहे प्रेझेंट टेन्स आहे, तर इथं प्रेझेंट आहे म्हटल्यावर शी माईट नाही येणार, इथं मे येणार आहे. ओके, शी वॉज व्हेरी शुअर दॅट शी कॅन गेट फर्स्ट क्लास, इथं काय आहे वॉज आहे पास्ट आहे ना, तर इथं काय येणार आहे इथं पण पास्ट येणार आहे, पुढे येणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे जे पार्ट आहे तो समजला असेल. थँक्यू.